लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती जल्लोषात मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले। भारतीय मजदूर युनियनतर्फे अभिवादन, कॉम्रेड राजकुमार भोसले यांचे मनोगत। लातूर येथे अखंड हिंदुस्थानचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। महाराष्ट्राच्या इतिहासातील महान मराठा साम्राज्याचे संस्थापक, कुशल प्रशासक आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या राजांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला। राजांनी स्वराज्य स्थापनेदरम्यान शेकडो किल्ल्यांवर विजय मिळवत सर्व धर्मांना समान सन्मान देणारी राज्यव्यवस्था उभी केली। 12 बलुतेदार व 18 पगड जातींना सोबत घेऊन बहुजन प्रतिपालक अशी भूमिका त्यांनी निभावली। शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री, महिलांचा सन्मान व संरक्षण तसेच सर्वधर्म समभाव यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले होते, असे वक्त्यांनी अधोरेखित केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय मजदूर युनियनच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात शहरातील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कॉम्रेड भोसले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना स्वराज्याच्या आदर्शांवर चालण्याची शपथ दिली व आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी राजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी हातीमभाई शेख, भामयू महिला सुरक्षा आंदोलनाच्या कावेरी विभूते, खलीलभाई शेख, विभीषण तांबरे, हैदर शेख, प्रकाश सरवदे, निसार शेख, संजय कांबळे, भुजंग पवार, भुजंग चव्हाण, गणपती माने, चंद्रकांत पवार, खंडू मस्के, सुनील सोने, सुभाष देशमुख, सुधाकर कांबळे, बालाजी भडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातीम शेख आणि कॅमेरामन हर्ष गिरजे यांनी कार्यक्रमाचे वृत्तांकन केले। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मी आलोय आज लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंतीच्या निमित्ताने लातूर भारतीय मजदूर युनियन संघटनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजकुमार भोसले त्यांच्यासोबत आपण आजच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि देशामध्ये सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारे असे आमचे रयतेचे राजे, त्यांच्या काळातला जो राज्य करत असतानाचं राजकारण आणि आत्ताचं जो राजकारण याच्यामध्ये काय दुमत झालेलं आहे आणि माणसाचं जगणं त्यावेळेसचं कसं होतं, अत्याधुनिक नसतानाही ते कसे राहत होते आणि आजच्या काळामध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी मी कॉम्रेड राजकुमार भोसले यांच्याविषयी मी बोलत आहे। काय म्हणता साहेब, आजच्या जयंतीच्या निमित्ताने काय आपण संदेश देणार आहात? रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्व देशवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज खरं पाहिलं तर आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। परंतु खंत या गोष्टीची मला वाटते की छत्रपतीचा वारसा सांगत असताना, शिवाजी महाराजांचं कार्य आपण सांगत असताना आपण आज कुण्या दिशेनं आपण चालवलो आहोत याच्याबद्दल मला थोडीशी खंत मनामध्ये नक्की एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून असणार आहे। छत्रपतींनी कधी जातीवाद केलेला नाही। 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन या देशावर, या देशाच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये, त्यांच्या लोक जनजागरणाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत खुशाल असं माझा रयतेचं रयत राहिली पाहिजे ही भूमिका त्यांनी सातत्यानं मांडली आणि त्यांनी कुठंच जातीवाद न करता, मग मुस्लिम असेल, हिंदू असेल, दलित असेल, आदिवासी असेल, या सर्व घटकांना त्यांनी सोबत घेऊन काम केलेलं आहे।
परंतु आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आज जी परिस्थिती या देशामध्ये आहे, आज सगळीकडे जिकडे आपण बघतो तिकडे भ्रष्टाचारानं देश पोखरला जातोय. इथं जातीवादाच्या भांडणाने देश पोखरला जातोय. माणसामध्ये माणूस राहिला नाही. परंतु तुम्ही आम्ही सर्वच मिळून छत्रपती शिवरायांचं रोज नाव घेतल्याशिवाय राहत नाही. मग माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांचं जर आपल्या तोंडून नाव घ्यायचं असेल तर त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये रुजवावे लागतील, त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणावे लागतील, तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपली आदरांजली होणार आहे. अन्यथा आपण ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांची जयंती साजरी करतो. त्या जयंतीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं जेव्हा आपण सर्व समुदाय एकत्र येत असतो तेव्हा सुद्धा आपण कुठेतरी खाणेपिणे करून वगैरे धिंगाणा डॉल्बीच्या जोरावर आपण फक्त नाचत असतो. म्हणून छत्रपती शिवरायांना असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांना जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला आदरांजली द्यायची असेल, त्यांच्या विचाराचं गुणगान करायचं असेल तर त्यांच्या विचारांना आपण खऱ्या अर्थानं चाललं पाहिजे. त्या मिरवणुकाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे विचार लोकांमध्ये कसे पोहोचतील याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. परंतु खऱ्या अर्थानं आज केवळ नाच करणे, पैसे जमा करणे आणि त्या निमित्तानं कसा जातीवाद केला जातो हे सुद्धा चित्र आता दिसायला लागले. कारण का महापुरुषाला कुठलीही जात नसते, धर्म नसतो, तर सर्व जातीयांचा सर्व धर्मियांचा असतो. परंतु त्या महापुरुषांना सर्व जातींनी आपल्या आपल्या जातीसाठी एक बंदिस्त बनवलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं महापुरुषांना सुद्धा दुःख होत असेल, मी सर्वांसाठी केलं परंतु माझं कार्य एका विशिष्ट समाजाने, मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीमधल्याच लोकांनी माझी जयंती साजरी करावं किंवा गुणगान करावं याबद्दल खऱ्या अर्थानं महापुरुषांना सुद्धा वाईट वाटत असेल. तर माझं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं महापुरुषांचा विचार आपल्याला या देशामध्ये रुजवायचा असेल तर आपल्याला त्यांच्या विचाराचं गुणगान करण्यासाठी, त्यांच्या विचाराचं आचरण करण्यासाठी आता एकत्र येणं गरजेचं आहे. आता मधल्या काळामध्ये संबंध, आता मी एका पक्षाचं नाव घेत नाही कारण का सगळेच पक्ष आता ते तशा प्रकारचं राजकारण करत आहेत. केवळ मताच्या जोगव्यासाठी त्यांनी, जसं ते एक आपण अंबाबाईच्या, काही लोक वगैरे अंबाबाईच्या नावानं परडीमध्ये ते अंबाबाईचा फोटो बघतात आणि अंबाबाईचा जोगा म्हणून त्यांनी पोट भरतात, तसं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस कधी शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागतोय, कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मागतोय, कधी महात्मा फुलेंच्या नावाने भीक मागतोय. तरी हे भिकेची झोळी आता खऱ्या अर्थाने ह्यांची खाली झाली पाहिजे आणि या देशामध्ये समता, न्याय, बंधुभाव खऱ्या अर्थानं वाढला पाहिजे. तरच महापुरुषांना आदरांजली आपण व्यक्त केली असं होणार आहे. या ठिकाणी आज हा आनंदाचा दिवस आहे. हे खऱ्या अर्थाने टीका टिप्पणी नाही, पण जे वास्तव आहे तेच वास्तव मी या ठिकाणी मांडत आहे. म्हणून सर्व या देशातील बांधवांना एक आवाहन करणार आहे आणि राजकीय पक्षाच्या सर्व पुढाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी आवाहन करणार आहे. जर छत्रपती शिवरायांचा आपल्याला विचार जर रुजवायचा असेल तर सर्व जाती धर्मांना तुम्ही न्याय दिला पाहिजे. जो वंचित माणूस आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहिलेला माणूस आहे, जो श्रमिक आहे, जो कष्टकरी आहे, जो कामगार आहे, यांना सुद्धा न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही पुढे आलो पाहिजे. फक्त निवडणुकीच्या माध्यमातून आपण समोर येतो आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा तुमचा इतिहास सांगतो, कधी बाबासाहेबांचा सांगतो, हे अत्यंत चुकीचं आहे. याचे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिणाम भोगावे लागणार आहेत. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी एक सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो, माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू शकतो की या जयंतीच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने शपथ घेऊया. मी कुठलाही जातीवाद न करता सर्व धर्म समभावांना ज्याप्रमाणे माझ्या शिवरायांनी, माझ्या रयतेच्या राजाने जो विचार रुजवला आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन त्याने एक राज्य या देशामध्ये निर्माण केलं, तशाच पद्धतीचं राज्य सुजलाम सुफलाम असलं पाहिजे. एवढीच या निमित्ताने मी भावना माझी व्यक्त करतो. काय म्हणता कावेरी मॅडम आपण? रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त महाराष्ट्रातील नागरिक आणि जे कामगार मजूर वर्ग आहे, माता आणि भगिनींना, त्यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जयंती ही समस्त महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. तसं हे लातूर शहर महाराष्ट्रातील एक ग्रीन लातूर म्हणून मानलं जातं. या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज खरं तर एकच मी तरुण वर्गाला संदेश देऊ इच्छिते की जसं की जगत ज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराजांनी 18 पगड जाती एकत्र घेऊन चळवळ लढली, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच काम केलेलं आहे की त्यांनी जातीवाद कधीही केला नाही, सगळे जाती सोबत घेऊनच काम केलेलं आहे. परंतु आजकाल जर पाहायला गेलं तर लातूर शहराचं पूर्ण वळण ही बिघडलेलं आहे. लातूर शहरामध्ये जातीवादाचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि यामधूनच तरुण पिढी सुद्धा
जातीवाद करूनच दिवसा ढवळ्या दिवस रात्र दर 2 दिवसाला 4 दिवसाला या लातूर शहरामध्ये खून होत आहेत आणि हे खुनाचे प्रकार कुठंही थांबत नाहीत आणि तरुण वर्ग पूर्णपणे हा चुकीच्या मार्गाचं वळण घेत आहे. जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आचार जर आपल्याला रुजवायचे असतील तर सगळ्यात अगोदर जो आज भारताचा तरुण वर्ग आहे, भारताचा आधारस्तंभ आहे, ज्या भारतामध्ये आपण जे आपले मिलिटरीमॅन भाई आहेत, जे 24 तास युद्ध करून आपलं भारत देश सुखी राहावं म्हणून दिवस रात्र स्वतःवर गोळी घेतात, तेच गोळी घेणं त्यांचं जर तरुण वर्गाला कुठला युद्ध करायचं असेल, हाणामारी करायची असेल, खून करायचा असेल, हे करण्यापेक्षा तुम्ही भारताच्या बाउंड्रीवर जा, मिलिटरीमनचं जे तुमचं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घ्या, भारतासाठी लढा. पण भारतामध्ये म्हणण्यापेक्षा लातूर शहरामध्ये जे खुनाचा प्रकार वाढला आहे ते थांबलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण जातीवाद न करता जर तुम्हाला लढायचंच असेल तर तरुण वर्गाने कारगिल युद्ध लढा, जेणेकरून तुमचंही नाव राहील, लातूर शहराचंही नाव राहील आणि जेही आपले आता क्रांतिकारी सर्व थोर पुरुष आहेत त्यांच्या हे जयंती जी आपण साजरी करतो त्या जयंतीच्या नावाखाली कुठेही जयंतीला गालबोट लागणार नाही याची काळजी तरुण वर्गाने घेतली पाहिजे. तर आज अखंड हिंदुस्थानचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396वी जयंतीच्या माध्यमातून भारतीय मजदूर युनियन संघटनाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी आज लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ जो पुतळा आहे त्यांनी पुष्पहार अर्पण करून तेथे त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं असं म्हणून लातूर शहरातील पत्रकार कावेरी विभूते यांनीही आपल्यासमोर सांगितलेलं आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत हर्ष गिलचे, लातूर.